आपल्याला पायामध्ये ज्या वेदना होतात, ह्या वेदना त्यांच्या कुठे होतात या जागेप्रमाणे 4 गोष्टींशी संबंधित विचारात घेऊ शकतो आपण. एक म्हणजे गुडघा दुखतो, गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला किंवा लवणीच्या बाजूला दुखतं. दुसरं म्हणजे टाच दुखते. तिसरं म्हणजे जांघेमध्ये दुखू शकतं आणि चौथं म्हणजे माकड हाडाच्या टोकाला दुखू शकतं. यातलं गुडघ्याचं दुखणं हे कमरेतून पायात जाणाऱ्या L5 नावाच्या शिरेशी संबंधित असण्याची शक्यता बरीच जास्ती असते. त्यासाठी गुडघ्याचं दुखणं हे गुडघ्याच्या आत आहे का बाहेरच्या बाजूला आहे, मांडी घालून बसल्यावर ते वाढतं का, चालल्यानंतर ते पायात वर किंवा खाली सरकतं का, आणि मांडी घालून बसल्यावर पायाला मुंग्या येतात का, ह्यावरून हे दुखणं गुडघ्याचं नसून कमरेचं आहे हे खात्रीशीररित्या सांगता येऊ शकतं. माकड हाडाच्या टोकाला दुखणे, जांघेत दुखणे आणि टाच दुखणे हे S1 या शिरेशी संबंधित असण्याची शक्यता दाट असते. त्यासाठी पेशंटनी त्याची तक्रार ही व्यवस्थित जर सांगितली तर आपण त्याचं निराकरण व्यवस्थित करू शकतो. आजकालच्या दिवसामध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम या विषयाबाबत झालेला आहे. तो प्रॉब्लेम असा आहे की पेशंटना तक्रार झाल्यानंतर पेशंट हे तक्रारीचं निदान करण्याऐवजी त्याच्याशी संबंधित बरेचसे रिपोर्ट जमा करण्यामध्ये किंवा त्यांनी रिपोर्ट करावेत असं सांगणाऱ्या डॉक्टरांची संख्या पण वाढलेली आहे. आपल्याला काय त्रास होतो याचं निदान व्यवस्थित झाल्याशिवाय केवळ त्याचे रिपोर्ट करणे म्हणजे त्यात शहाणपणा नव्हे. माझ्या पाहण्यामध्ये असे बरेच पेशंट आहेत की ज्यांची तक्रार ही गुडघ्याशी संबंधित नाही, पण गुडघ्याभोवती असल्यामुळे पेशंट बोलताना माझा गुडघा दुखतो असं बोलतात. खरं तर त्याचं कारण कमरेत असतं. गुडघा दुखण्याचं कारण कमरेत असतं हा मी केलेला संशोधनाचा भाग आहे आणि त्यामुळे मी त्याबाबत खात्रीशीर सांगू शकतो. या विषयाबाबत मी बरेच व्हिडिओज केलेले आहेत. या विषयाबाबत मी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याबाबत जे संशोधन आहे ते माझ्या नावाने गोरे साईन म्हणून ओळखलं जातं. यामध्ये पेशंटच्या वेदना या गुडघ्याच्या आहेत का कमरेच्या आहेत हे आपण खात्रीशीररित्या सांगू शकतो. त्याचप्रमाणे घोट्याच्या जवळ, अँकलच्या जवळ आपण इंजेक्शन देऊन त्वरेने ह्या वेदना बंद करू शकतो. हे इंजेक्शन देणं जसं आहे तसंच इलेक्ट्रॉनिक पेन ब्लॉकर त्याला घोट्याजवळ लावला तर त्यांनी पण कमरेचं दुखणं बंद होऊ शकतं, पायातली शीर दुखणं बंद होऊ शकतं. हे पण आमचं पुरेसं व्हॅलिडेटेड संशोधन आहे. माकड हाडाच्या टोकाला, टाचेला आणि जांघेत दुखणे या संबंधाने पण घोट्याच्या जवळ एक शीर आहे, ती तपासून आपण हे सांगू शकतो की त्या शिरेचं हे दुखणं आहे का. ओके, तेव्हा याबाबत गांभीर्याने विचार करा. थँक्यू.